नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 28 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये पहिल्याच दिवशी देवी आईच्या चमत्कारामुळे आता हवेलीत सगळ्यांसमोर पृथ्वी आणि मितालीने आनंदीला आईचा मान देताच आता शिल्पा मात्र हादरलेली आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता हवेलीत भाग्या आणि प्राजक्ता दोघी आता आनंदीसाठी सौभाग्याचं वाण घेऊन आलेले असतात. आता भाग्या आणि प्राजक्ताला बघताच आनंदीला खूपच बरं वाटतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, अरे बापरे, आज माझ्या बहिणी माझ्या घरात, या या. दोघी आता हवेलीत येताच आनंदीला म्हणू लागतात, आनंदी हे घे. अगं सायली ताईने तुझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी हे सौभाग्याचं वाण पाठवले. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सायली ताईने पाठवले माझ्यासाठी? खरंच मला वाटलं होतं आता माझं या हवेलीत कसं होणार, मी काय करू, असे असंख्य प्रश्न मला पडले होते. मला एकतर दिसत नाही आणि त्यात माझं हे व्रत पूर्ण होईल की नाही हेही मला ठाऊक नव्हतं. त्यावर लगेच आता भाग्या म्हणू लागते, असं कसं पूर्ण होणार नाही? अगं आपली सायली ताई कशी आहे तुला माहिती आहे ना. आणि आनंदी, तुला जरी दिसत नसलं ना तरी तुझा दृष्टिकोन सगळ्या जगाला काय काय दाखवू शकतो ना, हे आम्हा समद्यांना माहिती. त्यामुळे तू ना हार मानू नको. तू प्रत्येक संकटावरती मात करू शकते. त्यामुळे लढायचं आणि पुढे जायचं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल. त्यावर लगेच आता प्राजक्ता म्हणू लागते, हे बघ आनंदी, आपल्या सायलीताईने काय शिकवलंय, कधी माणसाने खचून जायचं नाही, प्रत्येक संकटाला सामोरं जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. आणि आनंदी, अगं तुझा दृष्टिकोन या निंबाळकरांच्या घरात बघ एक नवीन आव्हान घेऊन आलंय. आणि बघ तुझा हाच दृष्टिकोन या निंबाळकरांच्या घरात एक नवीन एकत्र कुटुंब बांधलं जाणार आहे. तुझ्या यामुळे आनंदामुळे सगळे कसे एकत्रित होणार आहे ना, हे सगळ्यांना लवकरच कळेल. त्यामुळे ना तू बिनधास्तपणे आता हे व्रत पूर्ण कर. अजिबात कसली काळजी घेऊ नको. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, चालेल, मी माझं हे व्रत अगदी छान पद्धतीने पूर्ण करणार. पण काय आहे ना, कसं आहे ना, आता तुमच्या दोघींनाही जोडीदार मिळायला हवं ना. म्हणजे कसं आपण सगळ्याजणी एकत्र येऊन ही वटपौर्णिमा साजरी केली असती. पण जाऊ द्या, यावेळेस तरी नाही मिळालं जोडीदार. पण पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत माझ्या या बहिणींना जोडीदार मिळाले पाहिजेत. म्हणजे आपण सगळ्याजणी एकत्र येऊन नटून थटून हा सण साजरा करू शकतो, हो की नाही. त्यावर लगेच आता प्राजक्ता म्हणू लागते, काय ग आनंदी, आमचं कुठे लगेच? तेव्हा आनंदी म्हणू लागते, लगेच नाही म्हणजे मिळायलाच हवा. तुम्ही दोघीही आता चांगला जोडीदार शोधा आणि लवकरात लवकर लग्न करा. तेव्हा भाग्य म्हणू लागतं, चालेल, पुढच्या वर्षीपर्यंत आपण नक्कीच एकत्र वटपौर्णिमा साजरी करू. आता लगेच आनंदी म्हणू लागते, हो, मला तर काही टेन्शनच नाही आहे. कारण माझ्या बहिणी आहेत ना. तुमच्यासारख्या बहिणी असल्यानंतर कशाला घ्यायचं टेन्शन. आता लगेच भाग्य आणि प्राजक्ता दोघीही पटकन आनंदीला घट्ट मिठी मारतात. तर त्यानंतर मालक साहेब आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा लगेच ते आनंदीला म्हणू लागतात, आनंदी, माझी मुलं कशी हट्टी आहेत ना हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे प्लीज आनंदी, तू असं नोकरासारखं घरात राहणं मला नाही पटत आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब प्लीज, आजवर माझ्या आयुष्यातले निर्णय सगळे नशिबाने घेतलेत. पण हा एक निर्णय मला स्वतःला घेऊ द्या. प्लीज मालक साहेब, मी तुमच्यासमोर विनंती करते. मला तुमच्या मुलांची मनं जिंकायची, त्यांची आई व्हायचे. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मला एवढी संधी द्या. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, माझी मुलं कशी हट्टी आहे, कशी आहेत ना हे मी चांगलं ओळखू नये. पण तरीही तुला जर ही परीक्षा द्यायची असेल तर मी काय बोलणार. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, हे बघा, तुमच्या मुलांना आई नाही आहे. आई जाण्याचं दुःख काय असतं ना हे मला चांगलंच माहिती. कारण आम्ही समदुःखी आहोतो. माझी आई लहानपणीच गेली. आईबाबांचं प्रेम मला कधीच भेटलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनातली जाणीव मी भरून काढू शकते. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मला असं वावरू द्या. थोडे दिवस मी असं नोकरासारखे कपडे घातले तर काय बिघडतं. प्लीज मालक साहेब. तेव्हा आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे आनंदी, चल जा आता तू. आता आनंदी निघालेली असते. पण ती मालक साहेबांना म्हणू लागते, मालक साहेब, तुम्ही नाश्ता करून घ्या. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो राहू दे, मी घेईल नंतर. त्यावर आनंदी म्हणू लागते, घ्या, पण तसं बिना जेवल्याचं घराबाहेर पडू नका. आता मालक साहेब आनंदीकडे बघू लागतात. आनंदी तिकडनं बाहेर खाली येते. हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात.
तेव्हा आता पृथ्वी लगेच सुनीताताईला विचारू लागतो, सुनीताताई सांगा लवकर, आज थालीपीठं कोणी बनवली होती? सुनीताताई मला उत्तर हवंय. आता मात्र शिल्पाला खूपच राग येतो, कारण ही थालीपीठं आनंदीने बनवली. ही जर या पोरांना कळालं ना, तर मग पोरं आनंदीकडे ओढली जाणार. त्यामुळे आता मोठाले डोळे करून ही शिल्पा सुनीताकडे बघत असते. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, सुनीताताई मला उत्तर द्या लवकर. आता सुनीताताई लगेच आता पृथ्वीदादाला खुणावतात आणि आनंदीकडे बोट करतात. आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, तुझं नाव काय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आनंदी. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हो सॉरी मी विसरलो आनंदी. नाही म्हणजे तुझं आणि माझ्या आईचं काही कनेक्शन आहे का? तू तिला ओळखत होती का? आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, पण माईबापूला खूप आनंद होतो, कारण आता मुलांच्या मनात आईनी म्हणजेच आनंदीने नक्की जागा निर्माण केली हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, सांग ना आनंदी, अगं तू आज जी थालीपीठ बनवली होती ना, ती सेम माझ्या आईसारखी. माझ्या आईच्या हातालाही अशीच चव होती. एकदम असं झणझणीत मस्त थालीपीठ बनवायची. एकदम तिची आठवण आली. असं वाटलं क्षणभर की आईच किचनमध्ये गरमागरम थालीपीठ बनवून बाहेर पाठवते की काय. सांग ना आनंदी, हे थालीपीठ तू बनवलंय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, आनंदी अगो काय सेम चव आहे ना, माझ्या आईच्या हाताला अशीच चव होती. आज तुझ्या हातचं थालीपीठ खाऊन ना आमच्या आईची आठवण आली ग. खरंच खूप खूप थँक्यू. आनंदीला मात्र खूप आनंद होतो, खूप भारी वाटतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी अरे काय बोलतोय? तुझ्या आईची बरोबरी या नोकरांबरोबर करतोय तू? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट आत्या, नाही म्हणजे आनंदी, तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, मी मोठा आहे, पण मी तुझा हात पकडू शकतो का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल ना, नक्कीच पकडू शकतो. त्यावर लगेच आता विद्याधरला तर धक्काच बसतो. विद्याधर आता या आनंदीकडे बघू लागतो. त्यावर लगेच आता पृथ्वी पटकन आनंदीचा हात पकडतो आणि आपल्या अशा कपाळाला लावतो आणि आता लगेच त्याला जणू आपल्या आईचीच आठवण येते. आता मात्र आनंदीला खूप भारी वाटतं, कारण मुलांच्या मनात आईची जागा निर्माण तिने केलेली असते. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, पृथ्वीदादा मला पण ना. आता लगेच मिताली आनंदीचा हात पकडते आणि आपल्या कपाळावरती लावते. त्याच वेळेस आता शिल्पाला मात्र मोठा धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी खरं सांगू, जेव्हा आमची आई आमच्यासाठी चविष्ट मस्त गरमागरम काहीतरी बनवायची ना, तेव्हा आम्ही तिला बक्षीस म्हणून असंच करायचो, तिचा हात पकडवायचं आणि असं कपाळाला लावायचं. आणि आज खरंच तुझ्यामुळे आम्हाला आमच्या आईची आठवण आली ग. खूप साऱ्या आठवणी आमच्या आईकडे. आमची आई आमच्यासोबत नाही आहे, पण कदाचित आज क्षणभर वाटलं की ती इथेच आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मी समजू शकते, तुमच्याकडे तुमच्या आईच्या आठवणी तरी आहेत, पण माझ्याकडे त्या पण नाही. मी कधी माझी आई बघितली नाही. लहानपणीच माझे आई बाबा आम्हाला सोडून गेले. आमच्या आबांनी आम्हाला वाढवलं खरं, पण आईची जागा कोणी घेऊ शकत नाही ना. त्यामुळे आईचं प्रेम मला कधी भेटलंच नाही. म्हणूनच तुमच्या मनात काय दुःख आहे ना, हे मी नक्कीच समजू शकते. आता लगेच मिताली म्हणू लागते, आनंदी याचा अर्थ आपण समदुःखी आहोत का? तुलाही आई बाबा नाही आणि आम्हालाही आई नाही. आपलं दुःख सेम आहे ना. आपण एकमेकांचं मन नक्कीच जाणून घेऊ शकतो. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो नक्कीच, मला तुमच्यासाठी काही करायला आवडेल. हे बघा, तुम्हाला जर कधी आईची आठवण आली, आईच्या आठवणीत काही चविष्ट खावंसं वाटलं, तर तुम्ही हक्काने मला आवाज द्या आणि मला बनवायला सांगा. मी नक्कीच तुम्हाला बनवून देईल. आता पृथ्वी आणि मितालीला खूप भारी वाटतं. त्याच वेळेस या माजोरड्या शिल्पाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता हा विषय कट करण्यासाठी शिल्पा म्हणू लागते, काय चालू आहे? आता मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, आनंदी रडत असते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय चालू आहे सकाळी रडारड घरात? हे बघ पृथ्वी, मिताली आपल्याला बाहेर फिरायला जायचंय की नाही? मग करा तो विषय बंद आणि जा रूममध्ये तयार होऊन घ्या बरं. जा माई बापू, तुम्ही पण जा बरं, चला पटकन. आता लगेच सगळेजण वरती निघून जातात. सुनीताताई आनंदीला घेऊन किचनकडे जाणार. तेच आता लगेच ही शिल्पा म्हणू लागते, ए थालीपीठवाली कुठे निघाली? आणि तू नीट कान उघडे ठेवून आहे का? तुला शेवटचं सांगते, माझ्या मुलांची आई व्हायला जाऊ नको. या घरात तुला आईचं स्थान भेटणार नाही आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. त्यांना हवं नको ते सगळं मी बघू शकते. त्यामुळे माझ्या मुलांच्या आईचं सोंग घ्यायचं नाटक बंद कर. त्यावर लगेच आता
आनंदी म्हणू लागते शिल्पाताई ते मी. त्यावर शिल्पा म्हणू लागते गप्पाबाईस, माझ्या पुढ्यात बोलण्याची हिंमत करायची नाही. आणि सुनीता राणी, चल काय डोळे पाडून बघते माझ्याकडं, चल निघला का मला. आता सुनीता आणि आनंदी दोघी आतमध्ये निघून जातात. तर इकडे धनश्री आता वरती रूममध्ये आलेली असते. तिला आता डॉक्टर सीमा यांचा फोन आलेला असतो. तेव्हा लगेच धनश्री म्हणू लागते डॉक्टर बोला ना. अहो कशासाठी फोन करताय तुम्ही. त्यावर आता सीमा म्हणू लागते हे बघ धनश्री, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे, तू आत्ताच्या आत्ता क्लिनिकला ये बरं. तेव्हा धनश्री म्हणू लागते काय झाले डॉक्टर, तुम्ही सांगाल का. त्यावर आत्ता लगेच सीमा म्हणू लागते हे बघ धनश्री, तू क्लिनिकला ये, आपण सविस्तरपणे बोलून घेऊया. आता धनश्रीला जरा मोठा प्रश्न पडलेला असतो, नेमकं काय झालं असेल याची भीती तिला वाटू लागते. तर त्यानंतर इकडे खाली आता हवेलीत आनंदी आता टेबल साफ करत असते. तेवढ्यात आता हा विद्याधर तिकडे फिरकतो. आता विद्याधरचं लक्ष आनंदीकडे जातं. आनंदी हवेलीत खाली एकटीच असते. तेव्हा लगेच विद्याधर अगदी आनंदी जवळ येतो. आता मात्र अत्तरचा वास येताच आनंदी घाबरते आणि पटकन बाजूला पळते. आता मात्र लगेच विद्याधर हसू लागतो. आनंदी, काय लवकर ओळखलंस ना तू मला. पण आनंदी, आज काय पोरांनी कौतुक केलं, तसंच मला तुझं कौतुक करायचं आहे. दे की तुझा हात, दे की आनंदी. असे म्हणत विद्याधर लगेच आनंदीचा हात पकडतो. आनंदी आता विद्याधरच्या हातून आपला हात ओढू लागते. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो हे आनंदी, ही चिटिंग आहे बरं का. पृथ्वीने हात पकडला तेव्हा तर लय हसत होती, हात पकड म्हणाली, आणि आता आता मी पकडतोय, मी कौतुक करतोय तर ते आवडत नाही. अगं एवढा पापी का आनंदी मी. पकडू दे की, मला बी कौतुक करायचंय तुझं. आता मात्र आनंदी म्हणू लागते सोडा, सोडा मला, छोटे मालक सोडा मला. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो नाही सोडणार. अगं या घरातल्या नोकरांचं कौतुक व्हायला पाहिजे, आणि तू तर या घरची नोकर आहे ना, मग मालक जे सांगतात ते करायलाच पाहिजे की नाही आनंदी. चल लवकर दे पटकन तुझा हात, मलाही तुझा हात हवाय आनंदी. आता मात्र लगेच आनंदी जोरजोरात ओरडणार. तेच विद्याधर म्हणू लागतो ओरड. आता विद्याधर तिला घट्ट मिठी मारतो. ओरड आनंदी. अगं बोलाव की तुझ्या मालक साहेबांना. तुझे मालक साहेब खाली येणार, ते मला धो धो धुणार, खूप मारणार, आणि मग आमच्या दोघांमध्ये मोठी भांडणं होणार. मग पृथ्वी खाली येणार, मग मालक साहेबामध्ये आणि पृथ्वीमध्येही जोरदार भांडण होणार. हे सगळं कुणामुळे, फक्त तुझ्यामुळे होणार आनंदी. त्यामुळे बघ, तुला आरडाओरडा करायचा आहे की गुमान हात माझ्या हातात द्यायचा आहे, बघ विचार कर. आनंदी आता लगेच बाजूला पळणार. ते सुनीताताई येतात. आता सुनीताताई लगेच विद्याधरला म्हणू लागतात छोटे मालक, मालकीनबाईनं सोडा ना हो, असं नका करू, मी हात जोडते. त्यावर विद्याधर म्हणू लागतो ए सुनीता, ही मालकीन, अगं इतर नोकर आहे, आणि नोकराने आता रोज चविष्ट जेवण बनवायचं, आणि मी असं हात घेऊन लगेच नोकराचं कौतुक करायचं, असं आता रोज होणार आहे. आनंदी, आता मी तुझा हात सोडणार नाही या. असे म्हणताच विद्याधर जोरजोरात आनंदीचा हात ओढू लागतो. सुनीता आणि आनंदी आता विद्याधरच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याच वेळेस आता आरतीताई येते. सुनीता विद्याधरला म्हणत असते छोटे मालक सोडा ना प्लीज. तेवढ्यात आरतीचा आवाज येतो आनंदी. आता मात्र लगेच विद्याधर पटकन आनंदीचा हात सोडतो. ए, आत्ता घरात कोणीतरी आलंय म्हणून तू सुटली, पण मी रोज पकडणार हा, तुझा हात मी रोज पकडणार. असे म्हणत विद्याधर वरती निघून जातो. त्याच वेळेस आता लगेच आरतीताई येते. आनंदी, अगं एवढी का घाबरली, काय झालंय, आणि हे काय कपडे घातलेत, अगं हे सगळं काय चालू या घरात, सांगशील का. तेव्हा आनंदी म्हणू लागते आरतीताई तू इकडे. तेव्हा आरती म्हणू लागते अगं आनंदी, काल तुझा आवाज ऐकला ना, त्यामुळे टेन्शन आलं म्हणून तुझ्याशी बोलावं भेटावं म्हणून आले. हे सगळं काय चालू आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते चल तू आतमध्ये चल, मी सगळं सांगते. आता लगेच आनंदी आरतीताईला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे आता विद्याधर आपल्या रूममध्ये येतो. तो लय खुश असतो. वाह, आज काय हाताला स्पर्श भेटलाय ना, वा वा, काय करू काय नाही असं झालंय, खूपच मज्जा आली. तेवढ्या धनश्री म्हणू लागते अहो, मला ना जरा बाहेर जाऊन यायचे, मी जाते आ. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागते निघ ना मग, जा कायमची निघ. तेव्हा धनश्री म्हणू लागतो काय बोलायला तुम्ही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचंय कायमची नको जाऊ, ढगात नको, तुझ्या माहेरी जा, थोडे दिवस राहा, असं म्हणायचे मला. तेव्हा लगेच धनश्री म्हणू लागते हो, उद्या वटपौर्णिमा आहे ना, म्हणून त्यासाठी मला ना सामान आणायचे, म्हणून बाहेर चालले मी. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागते बंद कर तुझी ती वटपौर्णिमेची नाटकं, दरवेळेस तेच तेच, बाद झालं, कंटाळा आलाय मला.
तेव्हा लगेच धनश्री म्हणू लागते, हो असं का पुढ्यात बोलता तुम्ही? असं नका ना बोलत जाऊ. खरंच एक बायकोय म्हणून मी बाहेर जाण्यासाठी परवानगी मागते. तेव्हा विद्याधर म्हणू लागते, चल निघ ना, नको डोक्याला ताप करू, जा ना इकडनं. आता धनश्री तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस विद्याधर खुश होतो. वा, आता रोज अशी मज्जा होणार. मला हवं तसंच घडतंय घरात समद. आता मला हवं तेच होणार. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं गाणं आता मोठमोठ्याने विद्याधर म्हणू लागतो आणि हसू लागतो. तर इकडे आता किचनमध्ये आरतीताई आनंदीला विचारू लागते, अगं आनंदी, हा सगळा काय प्रकार चालू आहे? आनंदीने झालेलं सगळं काही आरतीताईला सांगितलेलं असतं. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, अगं आनंदी, तुझ्यापेक्षा वयाने मोठी ती मुलं आणि तू त्यांची आई कशी होऊ शकते? त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, आई होण्यासाठी वयाची मर्यादा नसते. अगं आरतीताई, आजच बघ ना, नकळत का होईना त्यांनी मला खाली सगळ्यांसमोर आईचा दर्जा दिलाय. मी लवकरच त्यांच्या मनात आईची जागा निर्माण करणार आहे. बघ आरतीताई, अगं मला जमणार आहे. हे बघ, सून होण्यासाठी आणि एखाद्या घरात नवीन स्थान निर्माण करण्यासाठी कसं शिकावं लागतं, तसं आई होण्यासाठी शिकावं नाही लागत ग. बाईच्या रक्तातच आईची माया असते. आणि बघ, मी लवकरात लवकर मुलांची आई होणार, बघ तू. त्यावर आरती म्हणू लागते, ठीक आहे आनंदी, तुला वाटतंय ना तर तू करू शकतेस ग, पण जपू ना, जरा कठीण आहे सगळं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई तू टेन्शन घेऊ नको, माझ्यावरती विश्वास आहे ना, मी समद करू शकते. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाचा आवाज येतो, ए आनंदी, कुठे तरफडली, चल ना लवकर. आता आरतीताईला वाईट वाटतं. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई चल, मला खूप कामं आहेत, आपण सविस्तरपणे नंतर बोलूया. चल, मी जाऊ का? सुनीताताई चला पटकन, शिल्पाताई बोलवतात. आता लगेच आनंदी आणि सुनीता वरती शिल्पाच्या रूममध्ये निघून जातात. आरतीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे कारखान्यात आता मालक साहेब गंभीर विचारात असतात. तेवढ्यात आता शिर्के साहेब येतात. मालक साहेब, आता एक नाही दोनदा आवाज दिलेला असतो, पण मालक साहेब अगदी विचारात गोंधळलेले. तेव्हा लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, अहो काय झालंय? तुम्ही डिस्टर्ब दिसायलेत, काही झालंय का? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, आज आनंदीला नोकराच्या वेशात बघितलं आणि डोकं उठलंय हो. हे समजा माझ्यामुळे झालंय. मी लगीन करून आनंदीला घरात आणलंय खरं, पण बायकोचा दर्जा तिला दिला नाही. निंबाळकरांची सून म्हणून तिला घरात मान भेटत नाही. आणि पोरांची आई होण्यासाठी आनंदीने नोकरासारखं घरात राहण्याचं ठरवलंय. हे काय आपल्याला पटलं नाही. मला ना लय टेन्शन आले. असं वाटतं जगासमोर आपण बिचाऱ्या आनंदीचा हात पकडलाय, पण तिला साधा घरात मान देऊ शकत नाही. यामुळे ना खूपच वाईट वाटते. आता मात्र लगेच शिर्के जोरजोरात हसू लागतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, याड लागलं का? अहो मला इकडे टेन्शनने डोकं ठणकायलंय आणि तुम्ही हसायलेत माझ्यावरती. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, पहिल्यांदा तुम्हाला ना आनंदीच्या अशा कळवळी तडफडताने बघितलंय. किती विचार करायलेत तुम्ही आनंदीचा? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, अहो त्या पोरीने माझ्या भरोश्यावर तिचं घर सोडलंय हो. तिच्या जवळची माणसं सोडून ती पोरगी माझा हात धरून माझ्या घरात आली. अहो एखादं जनावर जरी पाळलं ना शिर्के, तरी ते आपल्या जवळचं होतं. आपला जीव गुंततो त्याच्यात. आणि आनंदी तर माणूस आहे ना, आणि तिने माझ्यासाठी समद सोडलंय. आणि मग तिला माझ्या घरात कसं ठेवायला पाहिजे बरं? आनंदात सुखातच पाहिजे ना. जर बाहेर गावातलं कोणी घरात आलं आणि आनंदीला असं नोकराच्या वेशात बघितलं तर काय वाटेल लोकांना? काय बोलतील लोक बाहेर? छितो होईल हो निंबाळकरांची. शिर्के, याचं टेन्शन आलं हो मला. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, नोकरांचा वेश घालून घरात राहायचं, पोरांची आई व्हायचं, हा निर्णय आनंदीचा आहे की नाही? अहो मग नका टेन्शन घेऊ. तुमच्या नोकरांचा ड्रेस कोड आहे तो, आता सगळ्या लोकांना माहिती आहे ते. त्यावर लगेच मालक साहेबांच्या डोक्यात मात्र एक भन्नाट आयडिया येते. वा शिर्के, काय बोललात तुम्ही? वा, सुचला. आता मात्र नक्कीच हे होणार. आता मात्र मित्रांनो, इथे ड्रेस कोड बदलायचं मालक साहेबांनी कदाचित ठरवलंय. तर मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती अशी स्माईल आलेली असते. तर इकडे आता हवेलीतनं आरतीताई आपल्या घराकडे निघालेली असतानाच आता जोरजोरात वरच्या रूममधनं पृथ्वीचा आवाज येतो, दत्तू काका लवकर टॉवेल आणा.
आता मात्र दत्तू काका जे नोकर असतात ना ते टॉवेल घेऊन आता धावतच वरती निघालेले असतात. तेवढ्यात त्यांचा आता पायरीवरनं पाय सटकतो. ते धपकन खाली पडतात. आरती धावतच जाते आणि पटकन दत्तू काकांना उठवते, सोफ्यावरती बसवते. पण त्यांचा पाय मुरगळलेला असतो. त्यांना धड चालता येत नाही. त्याच वेळेस पृथ्वीचे जोरजोरात आवाज येत असतात. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, काय झालं काका, कसे पडलात तुम्ही? त्यावर दत्तू काका म्हणू लागतात, वय झालंय ना, धांदलमध्ये पळत होतो आणि पाय सटकला, खूपच मुरगळलाय, चालताही येत नाहीये. पण छोट्या मालकांना ना टॉवेल लागतोय, काय करू आता, घरात कोणीच नाहीये. तेव्हा आरती म्हणू लागते, काका तुम्ही माझ्याकडे द्या, मी देऊन येते. त्यावर ते काका म्हणू लागतात, नाही नाही, मालक साहेबांना राग येईल. तेव्हा आरती म्हणू लागते, द्या ओ तुम्हाला नाही जमणार, घरात कोणीच नाहीये ना. त्यावर दत्तू काका म्हणू लागतात, नाही. आता आरती तो टॉवेल घेते. तेव्हा दत्तू काका म्हणू लागतात, वरती गेल्यानंतर 2 नंबरची रूम छोट्या मालकांची. आता आरतीताई वरती रूममध्ये येते. आता रूममध्ये 2 बाथरूम असतात. पहिलं ती वाजवते पण कोणीच नसतं. तर आता तिचं रूममध्ये बेडवरती लक्ष जातं. सगळे कपडे अस्ताव्यस्त पडलेले असतात. तेव्हा आता लगेच ती दुसऱ्या शेजारच्या बाथरूमला जवळ जाते. पण तो दरवाजा उघडाच असतो. आता मात्र आरतीला कोणी आहे की नाही हे कळत नाही. ती दरवाजा उघडते तर आतमध्ये पृथ्वी असतो. आरतीला मात्र पृथ्वीला बघून धक्का बसतो. ती जोरात ओरडते. पृथ्वी आता आरतीला बघून जोरात ओरडू लागतो. आता मात्र दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. आनंदी हॉस्पिटलमध्ये असते. आता मात्र मालक साहेब एकटक आनंदीकडे बघू लागतात. आनंदीचं बोलणं त्यांना आठवतं. आनंदी त्यांना म्हणालेली असते, मालक साहेब तुम्ही जरी मला बायको मानत नसला ना तरी मी तुम्हाला नवरा मानते. मला मनापासनं तुमच्यासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत करायचं. आता मालक साहेबांना मात्र आनंदीची इच्छा पूर्ण करायची असते. मालक साहेब तडक आता गाडीत लगेच सौभाग्याचं वाण घेऊन आनंदीला घेऊन निघालेले असतात. तेव्हा लगेच आता इकडे शिल्पा, धनश्री समधेजण नटून थटून आता वडाची पूजा करण्यासाठी आलेले असतात. सगळ्या बायका असतात. त्याच वेळेस आता मालक साहेब गाडीतनं उतरतात. मालक साहेबांच्या हातात सौभाग्याचं वाण असतं. तेव्हा मात्र आता धनश्री म्हणू लागते, भाऊजी भाऊजी तुम्ही इकडे काय करायलेत? त्याच वेळेस आता मालक साहेब मात्र लगेच ते सौभाग्याचं वाण घेऊन वडाजवळ येतात. आता मालक साहेब स्वतः आनंदीला वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी आणणार का आनंदीसाठी मालक साहेबच हे व्रत करणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.